नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे ऑडिओ हॉरर मराठी। आज मी तुमच्यासाठी एक अशी सत्य घटना घेऊन आलो आहे की जिच्यावरती सिनेमासुद्धा बनवण्यात आला आहे। व्हिडिओचे थंबनेल पाहून तुम्हाला कळालेच असेल की आजची भयकथा ही कशाविषयी आहे। चला तर आपण कथेला सुरुवात करूया। मुंजा हे नाव बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकले असेल। तसं पाहायला गेलं तर भूतांचे बरेच प्रकार असतात। काही भूतं साधारण प्रेत आत्म्यात असतात, तर काहींना विशिष्ट नावे असतात। महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही भूते ही खूप भयानक पाहायला मिळतात। त्यात हडळ, खवीस, चकवा म्हणजेच मनघाल्या आणि भूतांच्या सर्वात वरती म्हणजे ब्रह्मराक्षस। जर कोणा व्यक्तीवरती ब्रह्मराक्षस नाराज झाला तर त्याला त्याच्यापासून वाचवणे म्हणजे अशक्यच। असे जे विशिष्ट प्रकारची भूते असतात त्यांच्याकडे खूप वाईट शक्ती असतात। जरी आजकालची पिढी अशा गोष्टींवरती विश्वास ठेवत नसली तरीसुद्धा आजही अशा बरेच किस्से कहाण्या आहेत ज्या संपूर्ण रहस्याने भरलेल्या आहेत। आजची भयकथा ही अशीच एका मुंजावरती आधारित आहे। भूतांच्या जगात जसे खवीस, हडळ, मनघाल्या म्हणजेच चकवा हे खूप भयानक प्रकार आहेत, तसेच यांचाही बाप म्हणजे ब्रह्मदैत्य। तर त्यांच्यापासून त्या मनुष्याची सुटका करणे जवळजवळ अशक्यच असते, कारण की ह्या दैत्यांपासून सुटकारा मिळवण्याची विधी खूप कमी आहेत। त्या विधी अगदी क्वचित पंडित आणि तांत्रिकांकडेच असतात, जे खूप वर्षांच्या तपश्चर्याने सिद्ध केल्या जातात। आणि मुंजा म्हणजे असाच एक भूताचा प्रकार आहे। मुंजा म्हणजे पूर्वीच्या काळी ब्राह्मण समाजातील मुलांचे लग्न होण्याआधी मुंडन केले जात असे आणि लग्न होण्याआधी मुंडन सोडवण्याची विधी करत असे। जर कोणी मुंडन सोड विधी करण्याआधीच मृत्यू पावले, म्हणजेच गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याच्या आधीच जर कोणाचा मृत्यू झाला तर तो त्या भूताच्या योनीत जात असे। त्यालाच मुंजा असे म्हणतात। मुंजा हा पिंपळाच्या झाडावरती असतो आणि हे एक प्रकारचे त्याचे घर असते। जसे मनुष्याला स्वतःच्या घरामध्ये कोणाची ढवळाढवळ मान्य नसते, तसेच मुंजालाही त्याच्या घराजवळ कोणी काही गैरकृत्य केले तर मान्य होत नाही। जर कोणी मनुष्याने अशा पिंपळाच्या झाडाखाली जर काही गैरकृत्य केले तर मुंजा त्याला सोडत नाही। तो त्यांच्या मागे तोपर्यंत लागतो जोपर्यंत त्या मनुष्याला तो मृत्यूदंड देत नाही। मुंजा हे भूत जरी लहान मुलाचे असले तरीही त्यात ब्रह्मदैत्या इतकीच शक्ती असते। असे म्हणतात की जर कोणाला मुंजाने झपाटले तर त्याला तर तो मृत्यूदंड देतोच, परंतु त्याच्या पुढील 7 पिढ्यांनाही मुंजा सोडत नसतो। अशीच एका मुंजाची सत्य घटना महाराष्ट्रातील चिंचवणे गावाची आहे। 1967 मधली ही घटना। विनोद नावाचा एक 19 वर्षाचा मुलगा शेतीमध्ये पाणी भरण्यास गेला होता। थंडीचे ते दिवस होते। त्याला घरी येताना उशीर झाला। विनोद झावळे पडताना शेतातून निघाला। गावाला पाणी भरण्याचे काम अपुरेच राहिले होते, पण लाईट ही ठराविक वेळेपर्यंत असते, त्यामुळे राहिलेले सारे उद्या भरू म्हणून तो घरी जाण्यास निघाला होता। घर तसे दूर नव्हते, 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरच होते, परंतु घराच्या जवळ पोचता पोचता त्याला अंधार पडला। विनोदला गुटखा खाण्याची सवय होती, म्हणून त्याने त्याच्या पॅन्टीच्या खिशातून गुटख्याची पुडी काढली आणि तो गुटखा खाऊ लागला। आणि थोडा वेळ चालल्यानंतर त्याला लघवीला आली। तो रस्त्याच्या थोड्या बाजूला होऊन लघवी करू लागला आणि त्याने लघवी करता करता त्याच्याच तोंडातील खालेल्या गुटख्याची पिचकारी मारली। परंतु विनोदला हे माहितीच नव्हते, ज्या झाडाखाली तो उभा होता ते एक पिंपळाचे झाड होते आणि त्याच झाडावरती एका मुंजाचा वास होता। विनोद घरी आला आणि रात्रीचे जेवण करून झोपी गेला। मध्यरात्रीच्या सुमारास विनोदला असे जाणवले की त्याच्या छाताडावरती काहीतरी जड वस्तू आहे। विनोद लगेच जागी झाला। पाहतो तर त्याला काहीच दिसले नाही, म्हणून तो भास म्हणून पुन्हा झोपी गेला। थोडा वेळ गेलाच होता की पुन्हा विनोद झोपेतून जागी झाला। त्याला पुन्हा तसाच अनुभव आला, परंतु उठून पाहिल्यावरती त्याला पुन्हा काहीच दिसले नाही। आता विनोदला थोडीशी भीती वाटू लागली। विनोद तोंडावरती गोधडी घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता, परंतु वारंवार त्याला तसाच छातीवरती कोणीतरी काहीतरी जड वस्तू ठेवल्याचे जाणवत होते। परंतु ज्या वेळेस तो तोंडावरचे अंथरूण उचकून पाहत
त्यावेळेस त्याला मात्र कोणीच दिसत नव्हते. रात्र सरता सरता हळूहळू त्याला तसे भास होणे कमी होत गेले आणि विनोदला त्या थंडीच्या रात्रीमध्ये गाढ झोप लागली. सकाळ झाली. रोज सकाळी 6 वाजता उठणारा विनोद आज 8 ते 8:30 वाजून गेले होते तरी झोपेतूनच उठला नव्हता. त्याची तब्येत वगैरे तर बिघडली नसेल ना, हे पाहण्यासाठी त्याची आई विनोदच्या रूमजवळ येऊन 4-5 वेळा दरवाजावरती थापा मारल्या. दरवाजावरती 4-5 वेळेस थापा मारल्यावरती विनोदने आतमधून दरवाजा खोलला. दरवाजा खोलल्यावरती त्याच्या आईने त्यास विचारले, "काय रे, काय झालं? तब्येत तर बरी आहे ना तुझी?" त्यावर विनोद त्याच्या आईला म्हणाला, "हो, काही नाही, तब्येत बरी आहे. काल थोडासा दमलो होतो म्हणून जाग आली नाही मला," असे विनोदने त्याच्या आईला सांगितले. "बरं बरं, ठीक आहे. चल भाकर खाऊन घे आणि काल जे 3 सारे राहिले होते त्यांना पाणी भरून ये. दुपारपर्यंत होऊन जाईल. मग दुपारी घरी येऊन आराम कर, म्हणजे थकवा निघून जाईल." आईच्या बोलण्यावरती विनोदने होकार दिला. त्यावर त्याची आई पुन्हा स्वयंपाकघराकडे निघून गेली. विनोद आंघोळ करून स्वयंपाकघरात जेवण्यासाठी गेला. विनोदने त्याच्या आईस सांगितले, "आई, चल वाढ बरं मला आता. जाऊ दे शेतात, म्हणजे लवकर होईल पाणी भरून आणि लवकर यायला होईल मला मग." विनोदच्या आईने त्याला जेवण वाढले. विनोद जेवण करण्यासाठी पाटावरती बसला आणि एकटक त्या जेवणाच्या ताटाकडे पाहत राहिला. त्यावर त्याच्या आईने त्याला फटकारले, "अरे, काय झालं तुला? जेवायचं नाही का आता?" त्यावर विनोद म्हणाला, "आई, तू भरव ना मला. तू जर नाही भरवलंस तर मी कसं खाऊ?" असे विनोद बोलू लागला. त्याच्या आईला वाटले की तो मस्करी करत असेल, म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि काहीतरी कामानिमित्त ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. तोच विनोदही त्याच्या जेवणाचे ताट हातात घेऊन त्याच्या आईच्या मागे जाऊ लागला. तो त्याच्या आईकडे जाऊन तिला हट्ट करू लागला, "मला जेवण भरव ना ग आई, भरव ना," असे म्हणत तो तिच्या मागे फिरत होता. विनोदच्या आईला कळेना की विनोद आज असा विचित्र का वागत आहे, अगदी लहान बाळासारखा. परंतु म्हणतात ना, आईसाठी लेकरू कधीच मोठे होत नसते आणि आईचे प्रेमही तिच्या मुलासाठी तसेच असते जसे ती लहानपणी करत असते. विनोदच्या हट्टापुढे त्याच्या आईने त्याला जेवण भरवले, परंतु तिच्या मनात अजूनही प्रश्न थांबत नव्हते की विनोद आज असं लहान बाळासारखं का वागत आहे. त्यानंतर विनोद जेवण करून शेतात निघून गेला. बघता बघता दुपार झाली, परंतु विनोद घरी आला नाही. त्याच्या घरच्यांना असे वाटले की कधी कधी शेतात मोटर चालू असताना लाईट जाते, त्यामुळे विनोदला पाणी भरण्यास वेळ झाला असेल. आणि तसे दिवसा आजूबाजूस शेतात काम करणारे माणसेही असतात, त्यामुळे त्याच्या घरच्यांना काही चिंता वाटली नाही. परंतु असाच विचार करता करता संध्याकाळही झाली, परंतु विनोद अजूनही घरी आला नव्हता. आता त्यांच्या घरच्यांना विनोदविषयी काळजी वाटू लागली. संध्याकाळी झावळे पडण्याची वेळ झाली, त्यामुळे विनोदचे वडील आणि त्याचा मोठा भाऊ हातात टेंबा घेऊन विनोदला शोधण्यास निघाले. त्या दोघांना घरामधून निघून 10 ते 15 मिनिटं झाले होते आणि आता झावळ्याची जागा रात्रीने घेतली होती. रात्रीमध्ये थंड हवाही वाहत होती. ते आता ज्या ठिकाणावरती पोचले होते तेथून दूरवरून त्यांना त्यांचे शेत दिसत होते. अगदी 2-3 मिनिटातच ते त्या शेतावरती पोहोचणार होते, परंतु चालता चालता त्यांचे दोघांचे पाऊल एका झाडाखाली येऊन थांबले. ते होते पिंपळाचे झाड. ते दोघे तिथे थांबण्यामागचे कारण म्हणजे विनोद त्या पिंपळाच्या झाडाखाली पडला होता आणि त्याने शेतामध्ये पाणी भरण्यासाठी नेलेले फावडेही तेथेच होते. "काय करतो इकडे बसून, तेही इतक्या रात्रीचं? घरचा रस्ता गावत नाही का तुला? घरचे माणसं तुझी वाट बघत असतील, समजत नाही का तुला?" असे विनोदचे वडील विनोदला रागात म्हणाले. विनोदने त्यांच्याकडे पाहत त्यांना उत्तर दिले, "कोणते घर? माझं घर तर हेच आहे. मी माझे घर सोडून कुठे जाऊ? आणि तुम्ही का आला आहेत इकडे?" विनोदचा आवाज एका लहान मुलासारखा येत होता. विनोदचा आवाज ऐकून आणि त्या आवाजात एका लहान मुलाचे साम्य पाहून सुरुवातीला तर त्यांना काहीच कळले नाही, परंतु ज्या वेळेस त्यांनी पाहिले की ज्या झाडाखाली विनोद बसला होता ते एक पिंपळाचे झाड आहे, त्यावरून त्यांनी इतकाच तर्क लावला की नक्कीच विनोदच्या शरीरामध्ये कोणत्या तरी वाईट आत्म्याने प्रवेश केला आहे.
विनोदच्या वडिलांनी मनातल्या मनात विचार केला आणि आता काहीही करून विनोदला अगोदर घरी न्यावे, त्यानंतर याच्यावरती काय उपचार करावे ते पाहूया. विनोदच्या वडिलांनी आणि भावांनी विनोदला त्यांच्यासोबत घरी चालण्यास सांगितले. त्यावर विनोद बोलू लागला की माझे घर तर हेच आहे, मी का येऊ तुमच्यासोबत. विनोदचे हे असे बोलणे ऐकून त्याच्या मोठ्या भावास विनोदचा राग येत होता. एकतर सकाळपासून घराबाहेर पडला होता आणि घरीसुद्धा गेला नाही आणि आम्ही काळजीने रात्रीच्या अंधारामध्ये त्याला शोधण्यास आलोय आणि तो अशा लहान मुलांसारख्या बाता करत होता. तो रागाने विनोदला वरडणारच होता की इतक्यात त्याची नजर त्याच्या वडिलाकडे गेली. तर त्याच्या वडिलांनी त्याला इशारांमध्ये सांगितले की विनोदवरती काही ओरडू नकोस आणि असेच गप्प उभे राहा, असा त्यांनी इशारा केला. त्यांच्या वडिलांचा इशाराही तो समजून त्याचा मोठा भाऊही शांत राहिला. विनोदचे वडील आता बोलू लागले, अरे बाळा, आमच्या घरी ना खूप छान छान जेवण बनवलं आहे, चाल जेवायला. जेवणाचे नाव ऐकताच विनोद उभा राहिला आणि घराच्या दिशेने धावत सुटला. त्याच्या मागे मागे विनोदचे वडील आणि त्याचा भाऊही पळत सुटला. परंतु विनोदच्या गतीपुढे त्यांची गती काहीच नव्हती. धापा टाकत टाकत विनोदचे वडील आणि त्याचा भाऊ घरी पोहोचले तर विनोद सोफ्यावरती बसला होता. विनोदच्या वडिलांनी विनोदच्या आईस आणि त्याच्या भावास सांगितले की विनोदच्या शरीरावरती कोणत्या तरी वाईट शक्तीने कब्जा केला आहे. आपल्याला आजची रात्र अशीच काढायची आहे, पण आपल्याला हे सगळं माहीत आहे. ह्या गोष्टीची खबर त्याला कळाली नाही पाहिजे. ज्यावेळेस विनोदच्या वडिलांनी हे सगळं सांगितले त्यावेळेस विनोदच्या आईला कळाले की सकाळी विनोद असं लहान मुलासारखं का वागत होता. रात्रीची जेवणाची वेळ झाली आणि सर्वजण जेवणास बसले. जेवणाची ताटे वाढली आणि विनोदच्या आईने सर्वांपुढे जेवणाची ताटे ठेवली. जेवणाचे ताट जसे विनोदच्या पुढे ठेवले तसेच विनोदने ताट उचलून त्याच्या आईच्या समोर फेकले. हे पाहून सर्व डचकून उठले. काय झाले हे कळण्याआधीच विनोदने सर्वांचे जेवणाचे ताटे फेकण्यास सुरुवात केली आणि विनोद मोठमोठ्याने ओरडू लागला, तुम्ही एका ब्राह्मणाजवळ जेवणास वैश ठेवले. आता तुमच्या कुटुंबाला कोणीच वाचू शकणार नाही. तुम्ही खूप मोठी चुकी केली आहे आणि त्या चुकीला माफी नसते. अशी चूक केली आहे तुम्ही. ब्राह्मणाचा अपमान म्हणजेच देवाचा अपमान. हे सर्व बोलत असताना विनोदचे अंग चळचळ कापत होते. डोळे संपूर्ण लाल भडक आणि चेहरा हळूहळू रागाने कधी लाल झाला हे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. विनोदच्या घरच्यांनी विनोदला पहिल्यांदाच इतक्या भयानक रूपात पाहिले होते. परंतु त्या सर्वांना माहिती होते की हा विनोद नसून त्याच्या शरीरामध्ये एक वाईट शक्ती आहे जी विनोदच्या शरीरात कब्जा करून विनोदला त्याच्या मर्जीने चालवत आहे. सर्वांच्या मनात हे विचार चालूच होते की विनोदने लगेच त्याच्या वडिलांच्या अंगावरती झडप घातली आणि अचानकपणे विनोदची नखे लांब होण्यास सुरुवात झाली. विनोदच्या मुखातील समोरची सुळ्यासारखे दात वाढण्यास सुरुवात झाली. विनोदच्या अंगातील मुंजा आता अनावर झाला होता. त्याने त्याच्या हातातल्या मोठ्या नखांनी विनोदच्या वडिलांना वरंबाडून काढले. विनोदचा मोठा भाऊ जसा त्यांच्या वडिलांना वाचवण्यासाठी पुढे गेला तसाच विनोदच्या अंगातील मुंजाने त्याच्यावरती देखील हल्ला केला. घाव म्हटलं की शेजारच्या घरात काय शिजत आहे याचाही वास येतो, म्हणून विनोदच्या घरात जसा आरडाओरडीचा आवाज आला तसाच गावकऱ्यांनी विनोदच्या घराकडे धाव घेतली. गावकऱ्यांना नेमका काय प्रकार आहे हे कळाल्यावरती 8-9 माणसांनी विनोदला पकडून ठेवले. परंतु आश्चर्य म्हणजे तरीसुद्धा विनोद त्यांच्या आवारात येत नव्हता. 8-9 माणसांनी विनोदला पकडले होते तरीसुद्धा विनोदची ताकद त्या 8-9 माणसांपेक्षा जास्त होती. त्यामुळे सर्वांनी मिळून विनोदला मोठ्या दोऱ्याने घरात बांधून टाकले आणि शेजारच्या गावातील एका नामी भक्ताला बोलून आणले. तर त्या भक्ताने दया देऊन विनोदला थोड्या वेळपर्यंत शांत केले आणि त्याच्या घरच्यांना विचारले की नेमकं कारण काय आहे ते. विनोदच्या घरच्याकडून जी माहिती मिळाली त्यावरून त्या भक्ताने सांगितले, हा हो ना हो हा मुंजाचाच प्रकार आहे. विनोदने एका मुंजाला रागवले आणि तो त्याच्या मागे मागे लागून त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे. यावरती विनोदच्या घरच्यांनी त्यांना विचारले की याचं नेमकी तोड काय आहे ती. त्यावरती त्या भक्ताने त्यांना सांगितले, ह्या अशा गोष्टीची तोड मी तर करू शकत नाही. तुम्हाला कोणी असा व्यक्ती शोधावा लागेल की जो या सगळ्या गोष्टी करू शकतो. परंतु तुम्हाला सांगायचे झाले
तर ह्या अशा गोष्टी करणारे खूप कमी माणसे आहेत. परंतु जर का तुम्हाला विनोदला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मुंजापासून वाचवायचे असेल तर तुम्हाला कोणी असा व्यक्ती शोधावे लागेल की जो मुंजापासून तुमची सुटका करून देऊ शकतो. आणि तोही तुम्हाला लवकरात लवकर शोधावे लागेल. नाहीतर पुढे काय होईल हे काही सांगता येत नाही. इतके सांगून तो भगत आल्या पावली निघून गेला. दुसऱ्या दिवशी विनोदचे वडील अशा विद्वानाच्या शोधात घराबाहेर पडले की जो त्यांच्या कुटुंबाला मुंजाच्या सायापासून वाचवू शकेल. 3 दिवस उलटून गेले होते परंतु विनोदचे वडील घराकडे आलेच नव्हते. अखेरीस 4थ्या दिवशी दुपाराच्या सुमारास विनोदचे वडील घरी आले. त्यांच्यासोबत एक विद्वान पंडित होते. त्या पंडिताने विनोदच्या घरच्यांना सांगितले, मुंजापासून वाचण्याचा मार्ग कुठल्याही शास्त्रामध्ये नाही आहे. परंतु शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जर तो मनुष्याने आपली चूक कबूल करून मुंजाची मनापूर्वक माफी मागितली तर त्याचा क्रोध थोडा कमी होतो आणि कालांतराने तो निघूनही जातो. मी माझ्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये जितके ज्ञान मला शास्त्रातून मिळाले आहे त्या ज्ञानाच्या जोरावरती मी प्रयत्न करेन. परंतु पुढे काय होईल हे मी नक्की सांगू शकत नाही. आपल्याला 1.25 महिन्याचे एक महायज्ञ करावे लागेल आणि त्या यज्ञामध्ये 1.25 महिने निरंतर हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल. आणि आपल्याला हे पठण मुंजाच्या घराजवळच करावे लागेल. म्हणजेच त्याच पिंपळाच्या झाडाखाली करावे लागेल ज्या पिंपळाच्या झाडावरती मुंजाचा वास आहे. आणि हे सगळं करणं एकट्या पंडिताने शक्य नाही. त्याला 21 पंडित लागतील. मी उद्या माझ्या सहकाऱ्यांसोबत सकाळी येतो. तोपर्यंत तुम्ही महायज्ञाची तयारी करून ठेवा. असे म्हणून ते पंडित निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पंडित आपल्या सहकाऱ्यांसोबत आले आणि महायज्ञ सुरू झाले. हनुमान चालिसाचे पठण झाले. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की हनुमान चालिसाचे पठण करताना त्या पंडिताच्या कानामध्ये हनुमान चालिसा कोणतरी कुजबुजत असे असा आवाज येत होता. आणि तोही इतका स्पष्ट की जणू काही कोणीतरी विद्वानच हनुमान चालिसाचे पठण करत आहे. पंडिताला समजले की हो ना हो हा मुंजाच असेल. कारण की ब्राह्मण समाजामध्ये लहानपणापासूनच मुलांना शास्त्राचा अभ्यास केला जातो. हे आता रोजचेच चालू झाले. रोज सकाळी महायज्ञाला सुरुवात होत असे आणि हनुमान चालिसाच्या पठणाच्या वेळेस तो मुंजा त्या पंडिताच्या कानामध्ये हनुमान चालिसाचे पठण अगदी स्पष्ट स्वरूपात करत असे. हळूहळू यज्ञाचा शेवटचा दिवस आला. म्हणजेच 1.25 महिने हे यज्ञ चालू होते आणि आज शेवटचा दिवस होता. परंतु आज असे झाले की त्या पंडिताला हनुमान चालिसाच्या पठण करताना त्या मुंजाचा आवाज आलाच नाही. याचाच अर्थ मुंजा त्यांच्यापासून दूर गेला आहे. विनोद आणि त्याच्या घरच्यांनी पिंपळाच्या झाडाखाली नतमस्तक होऊन मुंजाची मनापासून माफी मागितली आणि त्यांनी पिंपळाच्या झाडाच्या आवर एकदम सुशोभित करून त्याच्या अवतीभोवती रांगोळ्या काढल्या, पणत्या लावल्या आणि मुंजाची मनापासून माफी मागून ते पुन्हा त्यांच्या घरी गेले. कदाचित मुंजाने त्यांच्या माफीला स्वीकार केले असावे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या सत्य घटनांवरती आधारित असलेल्या किस्से कहाण्यांसाठी आमच्या चॅनललाही सपोर्ट करा. सबस्क्राईब करा ऑडिओ हॉरर मराठीला, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेच कळेल.